स्वरूपात। भिवंडीकरांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वऱ्हाळ देवीची यात्रा आणि पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। देवीच्या यात्रेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी ग्रामस्थांसह अनेक भाविकांनी हजेरी लावली। रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील कोळवट येथे ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये एकूण 42 जण जखमी झालेत, त्यामध्ये 13 बालकांचा देखील समावेश आहे। 2 रुग्णांना अधिक त्रास होऊ लागल्यानं पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील जुना खेतिया रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे। मिशन बंगला ते लोणखेडा दरम्यान रस्त्याची चाळण झालेली आहे। इथून जाताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागते। रस्त्याचं काम लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला। नियंत्रण सुटलेला कंटेनर थेट समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनावर धडकला आणि या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण जखमी तर एकाचा जागीच मृत्यू झाला। गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचं मोठं प्रशिक्षण शिबिर उद्ध्वस्त केलंय। चकमकीनंतर माओवादी पळून गेले। यावेळी सर्चिंग ऑपरेशनमध्ये माओवाद्यांच्या अत्याधुनिक बंदुकींसह काही काडतुसं आणि मॅगझिन सापडले। गेल्या 5 दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। मुंबईतून कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यानं ही वाहतूक कोंडी होते। माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या आणि त्यामुळे स्थानिक नागरिक चांगलेच हैराण झाले। रायगडच्या कर्जत तालुक्यातील ठाकुरवाडी रेल्वे स्टेशनजवळ एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला होता। या सुटकेस प्रकरणाचं गूढ उलगडलं असून हा मृतदेह एका तरुणीचा असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपीला कर्जत पोलिसांनी बंगळुरूवरून अटक केली। नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानक काही दिवसांसाठी तात्पुरतं स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। शहरातील कवठा येथील मोकळ्या मैदानात तात्पुरत्या स्वरूपात बस स्थानक उभारण्यात आलंय। मात्र अवकाळी पावसामुळे बस स्थानक चिखल झाल्यानं नागरिकांची गैरसोय होते। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। मध्ये पाहणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। दहशतवाद आणि चर्चा एकावेळी होऊ शकत नाही असंही मोदींनी ठासून सांगितलेलं आहे। तर पाकिस्तानसोबत चर्चा झाल्यास केवळ पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच चर्चा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलं। अणुबॉम्बचा हल्ला करण्याच्या धमक्यांना भीक घालत नाही। पाकिस्ताननं आगळीक केल्यास सडेतोड उत्तर देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय। तर पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर नजर आहे असं देखील मोदी म्हटलं। देश दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालाय। भारतीय लष्कराला खुली सूट देण्यात आली आहे असं पंतप्रधान म्हणाले। तर हे ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे असं देखील ते म्हटले। आम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवरची कारवाई थांबवली नाही तर स्थगित केली आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इशारा दिलाय। तर पुन्हा हल्ला झाल्यास जशास तसं उत्तर देऊ असं देखील मोदी म्हटले। आतंकवाद्यांच्या कारवाया आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या आकांना वेगळं पाहणार नाही। हल्ला झाल्यास आम्ही सडेतोड उत्तर देणार असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। पाकिस्तानी सरकार सतत दहशतवादाला खत पाणी घालतंय। एक दिवस हाच दहशतवाद पाकिस्तानला संपवेल असं म्हणत मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधींवर मोठं भाष्य केलेलं आहे। शस्त्रसंधी केली नाही तर व्यापार बंद करू असं दोन्ही देशांना सांगितल्यानंतर भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। 2 अण्वस्त्रधारी देशातील संघर्ष आम्ही रोखला, अण्वस्त्र युद्धाचा धोका टाळला आणि करोडो लोकांचे जीव वाचवले असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांडवर हल्ला केला नाही अशी माहिती भारतीय लष्करानं दिली आहे। किराणा हिल्स इथे न्यूक्लिअर कमांड आहे हे माहीत नाही असं देखील स्पष्टीकरण भारतीय लष्करानं दिलंय। भारत पाक युद्धादरम्यान इस्रोनं ही महत्त्वाची भूमिका बजावली। इस्रोचे 10 उपग्रह 24 तास पाकवर लक्ष ठेवून होते अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिलेली आहे। देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या धोरणात्मक उद्देशानं किमान 10 उपग्रह 24 तास
सतत कार्यरत आहेत असं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार पाकिस्तान, इंडोनेशिया आणि बांगलादेशातून आतापर्यंत तब्बल 15 लाख सायबर हल्ले भारतावर करण्यात आले. या 15 लाख हल्ल्यांपैकी फक्त 150 हल्ल्यांमध्ये सायबर क्रिमिनल्सला यश मिळालेलं आहे. सायबर हल्ल्यांद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता देशाच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आहे असं म्हणत गुलाबराव पाटलांनी राऊतांवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर आपण कुणाचा राजीनामा मागताय ही ती वेळ आहे का असं म्हणत मोदींच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून राऊतांना त्यांनी सडेतोड उत्तर दिलंय. जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत भाषण न करू दिल्याच्या कारणावरून एका पदाधिकाऱ्यानं चांगला संताप व्यक्त केला. अशोक सोनावणे यांना बोलू न दिल्यानं वरिष्ठ नेत्यांसमोरच त्यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगामा आढावा बैठक झाली. बैठकीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या हातात पडण्याआधीच पकडले जाईल असं आश्वासन पालकमंत्री शिरसाट यांनी दिलं. भाजपच्या वतीनं देशात तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. आजपासून 23 मे पर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये भाजपचे नेते आणि मंत्री सहभाग घेणार आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजप ही तिरंगा यात्रा काढणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर काही वेळातच सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसले. तसंच स्फोटाचा आवाज देखील ऐकायला आला. त्यानंतर या भागात ब्लॅकआउट घोषित करण्यात आला. शस्त्रसंधीनंतर लगेचच लष्कर आणि पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांनी पाकिस्तानकडून डागण्यात आलेले स्फोट न झालेले अनेक बॉम्ब नष्ट करण्याचं काम झपाट्यानं सुरू केलंय. बारामुल्लाच्या उरी सेक्टरमधील 6 गावांमध्ये जिवंत बॉम्ब निष्क्रिय केल्यानंतर तेथील रहिवाशांना घरी परतण्याची परवानगी देण्यात आली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं भारतीय शहरं आणि गावांवर केलेल्या हल्ल्यांना भारतीय सुरक्षा दलांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामध्ये भारतानं पाकिस्तानच्या 12 एअरबेसवर हल्ले केले असून 52हून अधिक वायू सैनिकांचा मृत्यू झालाय. मुंबई पहलगाम हल्ल्यानंतर सीमेपलीकडून होणारे सायबर हल्ले ऑपरेशन सिंदूर नंतर आता अधिक तीव्र झालेले आहेत. या कालावधीमध्ये एकूण 15 लाख सायबर हल्ल्यांचे प्रयत्न पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियातील हॅकर टोळ्यांनी केलेले आहेत. त्यातील फक्त 150 हल्ले यशस्वी झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. उत्तर मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाला खऱ्या अर्थानं गती मिळालेली आहे. रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार करून त्यांना मार्गी लावण्याचं काम वेगानं सुरू करण्यात आलंय. मुंबई घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण होऊन देखील या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीचा मुहूर्त पालिकेला अजून मिळाला नाहीये. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी भोसले समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर झालाय. पण पालिका नवीन जाहिरात धोरणाबाबत अद्यापही गप्पच आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले बीएसएफचे कॉन्स्टेबल पूनम कुमार साहू यांच्या पत्नी रजनी आणि ममता बॅनर्जी यांची फोनवर चर्चा झाली आहे. तर साहू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन यावेळी ममता बॅनर्जी यांनी दिले. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,60,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला सरासरी 1150 रुपये दर मिळाला. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला आजपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरता येतील. त्यानंतर 17 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे आणि त्याचं वेळापत्रक विद्यापीठानं जाहीर केलं आहे. मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियानं युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या सीए परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. आता या परीक्षा 16 मे ते 24 मे दरम्यान घेतल्या जाणार आहेत. मुंबई राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याबाबतच्या ठरावाला महामंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील मिळकत कर वसुलीला राज्य शासनानं स्थगिती दिली आहे. समाविष्ट गावातील नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन महापालिकेच्या तिजोरीमध्ये 30 कोटी 40 लाख रुपये जमा केले. भारत पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मुंबई एटीसीच्या कार्यक्षमतेनं सर्वांचं लक्ष वेधलंय. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करत या टीमच्या शांत आणि अचूक कामगिरीचं कौतुक केलंय. भारत पाकिस्तान हवाई तणावाच्या पार्श्वभूमीवर दररोज 450 अतिरिक्त उड्डाणं यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मोहोळ यांनी कामगिरीचं कौतुक केलं.
यूपीतल्या कुशीनगर इथे जन्मलेल्या 17 नवजात मुलींना त्यांच्या कुटुंबियांनी सिंदूर हे नाव दिलंय। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर प्रेरित झालेल्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलींचं नाव सिंदूर असं ठेवलंय। साई संस्थांच्या तिजोरीमध्ये सुमारे 500 किलो सोनं जमा झालंय। त्यात दागिने स्वरूपातील सोनं अधिक आहे। अलीकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या भावामध्ये दुपटीनं वाढ झाल्यानं साई संस्थांच्या संपत्तीमध्ये तब्बल 250 कोटींची वाढ झाली। राज्यात गेल्या 10 वर्षांच्या तुलनेमध्ये हिवताप बाधित रुग्ण संख्येमध्ये 62.76% घट झाल्याचं आकडेवारीमधून समोर आलंय। 2015 मध्ये राज्यात 56,603 हिवताप बाधित रुग्ण होते, तर 2024 मध्ये 21,078 रुग्णांची नोंद झाली। मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा प्रशासनातील टक्का वाढवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात सुरू केलेले पूर्वतयारी अभ्यासक्रम निधी अभावी बंद पडले। तसंच 2024-25 या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमांसाठी आवश्यक परवानग्या देखील देण्यात आल्या नाहीत। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मनमाड शहर परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं वेगवेगळ्या भागात झाडं पडली आणि अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला। सखल भागात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। वाशिम जिल्ह्याला सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। मालेगाव तालुक्यातील मुगळा मेडशीसह काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस पडतोय। या पावसामुळे वातावरणात गारवा जरी निर्माण झाला असला तरी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे सातपुडा पर्वत रांगांसह तालुक्यातील अनेक गावांमधील बाजारपेठेमध्ये लोकांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं। या पावसाचा पपई आणि केळी पिकाला फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आणि पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय, तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे। तब्बल 1 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातल्या नदी नाले आणि ओढ्यांना पूर आला। या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिव अवकाळी पावसानं धाराशिव जिल्ह्याला चांगलंच झोडपलंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर या तालुक्याला झोडपलं। पावसामुळे आंबा, द्राक्ष या पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर अनेक घरांवरचे पत्रे देखील उडून गेले। नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जालन्यामधल्या वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाचा अनेकांना फटका बसला। अंबड तालुक्यातील हसनापूर येथील शेतकरी कृष्णा सोनावणेंच्या वॉल कंपाऊंड भिंत आणि घराला तडे जाऊन मोठं नुकसान झालं, तर खतांचं देखील मोठं नुकसान झालं। बीड शहरामध्ये 3:30 वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। जवळपास पाऊण तास पावसानं नागरिकांना झोडपलं। शहरातील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलं असून यामध्ये 2 जण जखमी झालेत, तर अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर आणि लोणार तालुक्यात तुफान पाऊस झाला। चोरपांगरा शिवारातील शेतात कुटुंबासह कापूस वेचणीचं काम करत असताना वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला। जालन्यातल्या भाटेपुरीमध्ये अंगावर वीज पडून एक तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। विठ्ठल कावळे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे। शेतात काम करण्यासाठी गेला असताना अंगावर वीज पडून ही दुर्घटना घडली। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंढी धरणाच्या कामाला अखेर सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जवळपास 500 कोटी रुपये पुनर्वसनासाठी दिल्यानं अखेर धरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। धरणामुळे मुखेड तालुक्यातील 27,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे।